नमस्कार मित्रांनो, आजचा विषय असा आहे जो कधी ना कधी प्रत्येकाला त्रास देतो. दातदुखी. दात इतके दुखतात की रात्री झोप लागत नाही, डोकं ठणकत राहतं, चिडचिड होते, काही खाल्लं की वेदना वाढतात. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी सांगणार आहे दात का दुखतात, रात्री वेदना जास्त का होतात, डोकेदुखीचा दातांशी काय संबंध, घरगुती उपाय आणि डॉक्टरांकडे कधी जायचं. दातदुखी म्हणजे काय? मित्रांनो, दातदुखी म्हणजे फक्त दात दुखत नाही, तर तो नसांचा प्रॉब्लेम असतो. आपल्या प्रत्येक दाताच्या आत नस असते, रक्तवाहिन्या असतात. जेव्हा कीड लागते, सूज येते, इन्फेक्शन होतं, तेव्हा ती नस चिडते आणि तीव्र वेदना होतात. दात खूप दुखण्याची मुख्य कारणे. दातांना कीड म्हणजेच कॅव्हिटी, गोड जास्त खाणे, नीट ब्रश न करणे, रात्री दूध किंवा चहा पिऊन तोंड न धुणे. सुरुवातीला हलकी वेदना, नंतर असह्य दुखणं. 2. दातांची नस उघडी पडणे, थंड गरम गोड लागलं की झटका, पाणी प्यायलं तरी दुखणं. 3. अक्कल दाताचा त्रास, हिरडीला सूज, तोंड उघडताना वेदना, कान आणि डोकं दुखणं. 4. हिरड्यांचा संसर्ग, हिरडीतून रक्त येणे, तोंडाला दुर्गंधी येणे, दात हलायला लागणे. आता पाहूया रात्री दात जास्त का दुखतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. रात्री आपण आडवं झोपतो, डोक्याकडे रक्तप्रवाह वाढतो, दातातील सूज जास्त जाणवते, म्हणूनच दिवसा सहन होणारी वेदना रात्री असह्य होते. दातदुखीमुळे डोकं का दुखतं? मित्रांनो, दात आणि डोक्यांच्या नसांचा थेट संबंध असतो. दातांची नस जबड्याची नस मेंदूच्या नसांशी जोडलेली, म्हणून दातदुखी डोकेदुखी. कधीकधी मायग्रेनसारखं वाटतं. आता पाहूया घरगुती उपाय. हे उपाय तात्पुरते आहेत, कायमस्वरूपी नाही. मीठ प्लस कोमट पाणी दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या केल्यास सूज कमी होते. लवंग. दुखणाऱ्या दातावर लवंग ठेवा किंवा लवंग तेल लावा. बर्फाची शेक, गालावर बाहेरून 5 ते 10 मिनिटं बर्फाने शेक द्या. लसूण. ठेचलेला लसूण प्लस मीठ दातावर ठेवा. आता पाहूया काय करू नये. गरम पाणी पिऊ नका, गोड पदार्थ टाळा, स्वतःहून पेन किलर जास्त घेऊ नका, वेदना लपवू नका. तर मग डॉक्टरांकडे कधी जायचं? जर 2 दिवसापेक्षा जास्त वेदना, सूज वाढतेय, ताप येतोय, तोंड उघडता येत नाही, तर तात्काळ दंतवैद्याकडे जा. कारण फिलिंग्स, रूट कॅनल किंवा दात काढणे हेच कायमस्वरूपी उपाय आहेत. शेवटचा संदेश. मित्रांनो, दातदुखी म्हणजे साधा त्रास नाही, ती आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम करते. झोप बिघडते, मन चिडचिड होतं, कामावर लक्ष लागत नाही. म्हणून दाताची काळजी आजपासून घ्या. रोज 2 वेळा ब्रश, फ्लॉस वापरा आणि त्रास झाल्यावरती दुर्लक्ष करू नका. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो.